फ्रेंड, हाय हॅलो, माझ्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज कोणती रेसिपी बनवत आहे आपण सांगतो तुम्हाला। पनीर जिलेबी रेसिपी बनवत आहे। पनीरची जिलेबी कशी बनवते हे रेसिपी बनवत आहे। चला आज आपण बघूया। चला आता काय घेऊ आपण, एक गंजी घेतली आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी साखर, आणखी 1 वाटी साखर म्हणजे हाफच घेतली आहे, म्हणजे 1.5 कप आपण वाटी साखर घेतली आहे। त्याच्यामध्ये आता आपण काय करूया, चला पाणी टाकूया। आता बघा 1 वाटी आपण आता पाणी टाकलं आहे, आणखी 1 वाटी टाकला आहे, म्हणजे आपण 2.5 वाटी पाणी टाकून घेतलं आहे साखरमध्ये। आता आपण त्याला गॅसवर ठेवासाठी करूया। चला आता इकडे गॅसवर ठेवला आहे, गॅस मी सुरू करून घेतला आहे आणि त्याला आता हलवून टाकू। जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत हलत राहायचं, म्हणजे जेणेकरून नाही का तासनी नाही का लवकर येतात, आपला पाक व्यवस्थित होतात। तो ते साखर मी विरघळेपर्यंत करणार। आता बघा इकडे प्रोसिजर आपला काय करायची आहे, हे आहे पनीर घेतला आहे मी। 1 पाव पनीर घेतलं, त्याच्यातला हाफ घेतला आहे। 1 पाव पनीरचा हाफ म्हणजे अर्धा पाव मी पनीर घेतला आहे। त्याला बारीक बारीक तुकडे करून घेतले, हाताने प्रेस करून बघू शकता तुम्ही बघा। आणि मिक्सरचं पॉट घेतला आहे। इकडे मिक्सरच्या पॉटमध्ये आता मी टाकून देते हे सगळं, जे आपण पनीरचं मिश्रण हे हाताने बारीक केलेलं मिक्सरमध्ये टाकून घ्या। इकडे एक आपण जे छोटा चम्मच राहतो ना, स्पूंज आपल्या इथं, त्या स्पूंजने आपण नाही का रवा घेतला आहे, आणि एक हाफच त्या चम्मचनी मैदा घेतला आहे। एक चम्मच रवा, 1 चम्मच मैदा घेतला आहे। इकडे आपण तासणी पाहत आहे, वारंवार चेक करत आहे, त्याला साखर विरघळून गेली आहे आता त्याच्यातली। आता आपण त्याला नेक्स्ट प्रोसिजर करूया। आता काय करूया, मिक्सर घेऊया, मिक्सरमध्ये आता त्याला बारीक करून घेऊया। जे आता आपण सगळं हे टाकलं आहे ना, रवा टाकला आहे, त्याच्यामध्ये मैदा आणि पनीर, हे सगळं मिक्सरमध्ये फिरून टाकायचं, जोपर्यंत चांगले व्यवस्थित हे नाही होत। आता बघा बेटर असं झालं आहे। त्याच्यामध्ये आपण 1 वाटी, हाफच वाटी दूध टाकलं आहे, हाफ वाटी आपण दूध टाकलं आहे, पूर्ण फुल नाही टाकलं आहे, थोडंच, म्हणजे जे वाटीनं आपण साखर टाकले त्याच्यापेक्षा थोडा हाफ टाकला आहे। बघा बेटर किती सुंदर झाला आहे ना, स्मूथ झालं पाहिजे व्यवस्थित। ते असं हाताला असं लावल्यानंतर असं म्हणजे हाताला असं चिपटकलं पाहिजे असं। आता त्याच्यामध्ये फूड कलर टाकून घेते मी, ऑरेंज कलरचा, तुम्ही कोणता पण टाकू शकता। माझ्यापाशी ऑरेंज होता म्हणून मी ऑरेंज टाकला। इकडे सांडून पण गेला आहे। आता तेल गरम करायला ठेवून देऊया आपण। इकडे बघा तेल गरम करायला ठेवून दिलं आहे। जोपर्यंत आता तेल गरम होते तोपर्यंत आता आपण इकडे जे पालिखीन आहे ना, कसलं पालिखीन आहे, हे पालिखीन आहे आपलं, जे पनीरचं पालिखीन आहे, ह्या पालिखीनमध्ये आता आपण करूया। आता बघा त्याला व्यवस्थित धुवून टाकलं आहे, आणि त्याला आता कट करून घेते मी व्यवस्थित। कैचीने थोडंसंच कट करायचं, जास्त कट नाही करायचं, आणि ग्लास घ्यायचा खाली, की जेणेकरून कट केल्यानंतर मी बघा मी आता कट केलं दाखवते तुम्हाला। बघा बिलकुल थोडंच कट करायचं, जास्त कट नाही करायचं इथे। इकडे बघा आता कट करून घेतला आहे, दिसलं ना तुम्हाला, बिलकुल थोडंसं असं म्हणजे कापून घेतला, थोडं आहे, जेणेकरून आपली काय म्हणते व्यवस्थित पडली पाहिजे बा जिलेबी, त्याच्यामुळे थोडंच घेतलं। बघा याच्यामध्ये आता बेटर टाकून घेतलं आहे, तेल इकडे गरम झालं आहे आपलं। आता याच्यामध्ये थोडंसं बेटर टाकून घेऊया। ठेका वरता आलं आपलं थोडंसं जिलेबीचं बेटर, बघा आलं आहे वरतं, म्हणजे आपलं तेल गरम झालं आहे। आता बघूया, आता आपण जिलेबी करून घेऊया। इकडे बघा किती सुंदर जिलेबी होत आहे, बघा थोडंसंच कापलं म्हणून बघा किती सुंदर फुलत पण आहे त्याच्यामध्ये, बघा किती सुंदर फुलत आहे ना। अशा प्रकारे जिलेबी बघा टाकल्याबरोबरच फुलत आहे। अशा प्रकारे आपण जिलेबी करून घेऊया। आता बघा किती सुंदर, आता त्याला मी पलटून पण दाखवते तुम्हाला, कशी पण लगेच म्हणजे शिजतात, पटकन शिजून जातात जिलेबी, जास्त वेळ नाही लागत हे जिलेबी शिजायला, लगेचच येतात। बघा आता इकडे पलटून घेतली आहे, बघा किती सुंदर कलर आला आहे ना। पटकनच पलटवायची हे जिलेबी, जास्त वेळपर्यंत ठेवायची नाही। आता बघा इकडे मी नेक्स्ट पण करून घेतले आहे हे आपल्या जिलेब्या, नेक्स्ट पण जिलेब्या करून घेतल्या आहे आपण इकडे। आणि आता बघा आता इकडे पाक पण झाला आहे, पाकमध्ये मी कलर टाकून घेतला आहे, बघा तुम्ही
तोच कलर टाकून घेतला, ऑरेंज कलर. आणि बिलकुल जास्त पाक नाही येऊ द्यायचा, असा चिपचिपा झाला पाहिजे, आपल्या बोटाला चिकटला पाहिजे असाच करून घ्यायचा, जास्त नाही करायचा. बघा माझ्या बोटाला जसं थोडंसं असं ठेम खाली पडत आहे आपल्या याचं, तसंच करून घ्यायचं. जास्त केला ना तर तो आतमध्ये नाही जात. आणि बघू शकता इकडे आपल्या पूर्ण जिलेब्या रेडी झाल्या आहे. बघू शकता तुम्ही, बघा किती सुंदर जिलेब्या रेडी झाल्या आहे ना, फुलल्या पण खूप सुंदर आणि खूप सुंदर दिसत आहे. आणि आता इकडे आपण पाकमध्ये टाकून घ्यायची प्रोसिजर करूया. बघा इकडे आता पाकमध्ये टाकून घेते मी आता ह्या सगळ्या जिलेब्या, एक एक टाकून घ्यायची आणि काढायची. मी इथे नाही का 2-3 टाकून घेतल्या, नंतर काढल्या त्या जास्तच पाकामध्ये हे झाल्या होत्या, त्याच्यामुळे एक एक काढून घ्यायच्या आणि टाकायच्या. आता बघा मी त्या काढून घेते पूर्ण इकडे काढून घेतल्यानंतर मग एक एक टाकते, मग नंतर आणखी एक टाकली का दुसरी आणखी म्हणजे काढून घेते, मग नंतर आणखी दुसरी घेते, आणखी काढून घेते. ह्या पूर्ण एकत्र होऊन गेल्या होत्या, त्याच्यामुळे एक एकच टाकायच्या आणि लगेच काढून घ्यायच्या. अशा प्रकारे जिलेबी आपली बघा एक एक टाकत आहे मी आणि एक एक काढून घेत आहे. लगेचच पाक म्हणजे तो पटकन ऑब्झर्व करून घेते, कारण त्या खुसखुशीत आणि मस्त खूप सुंदर झाल्या आहे, त्याच्यामुळे त्या पाक प्यायला जास्त वेळ नाही लागत आहे. इकडे आपल्या सगळ्या जिलेब्या रेडी झाल्या आहे. बघू शकता, बघा किती सुंदर झाल्या. तुम्ही अशा करून बघा, खूप सुंदर. तुम्ही एकदा केल्यानंतर तुम्ही म्हणणार का अरे वा, अशी पहिली का आपल्या रेसिपी कोणी सांगितली असती तर आपण पहिलेच केलं असतं. पण म्हणत आहे का आता करून बघा तुम्ही पनीर जिलेबी. आता बघा आपण जे काही केलं ते देवाला नाही दाखवलं तर आपल्याला कसं चांगलं नाही वाटत. मला तर सगळ्यात पहिले देवाला दाखवलं, नंतर मी मुलांना देते. बघा इकडे मी देवाला दाखवल्यानंतर मुलांना दिले आहे. मुलं बघा किती खुश झाली आहे. मम्मा खूप सुंदर झाली आहे म्हणत आहे. असंच नवीन नवीन बनवत जा म्हणत आहे माझ्यासाठी. आता आपण जिलेबी रेसिपी आपली झाली आहे. बघू शकता तुम्ही, बघा किती सुंदर झाली आहे. आणि बघा मी खाऊन पण बघते, खूप सुंदर झालं. तुम्ही पण करून बघा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.